मोहन वारे आणि दुसऱ्या साईडनं विचार केला तर जय. दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आणि खेळाडू जर पाहायला गेला तर दात्रीची वाडी संघाचं देखील क्षेत्ररक्षण सजवताना पाहायला मिळतं. बघा आयोजकांना विनंती असेल विजय डोके साहेब आपण सामना 4 षटकांचा सामना 4 षटकांचा राहील यामध्ये मात्र शंका नाही आहे. दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवर सज्ज. गोलंदाजाचा विचार केला तर गोलंदाज मॅनेट पॉवरचं पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आलाय. गोलंदाज मार्कवर दात्रीची वाडी संघाकडून नितेश. या नितेशचं देखील कौतुक करेन. पहिल्या सामन्यामध्ये तमाम कामगिरी देखील पाहायला मिळाली. अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळाली. चला पंचांचा ग्रीन सिग्नल ऑन गेम देऊया दोन्ही संघाला बेस्ट ऑफ लक शो. गुड द गेम. पहिला चेंडूपैकी करण्यासाठी नितेश सज्ज. शाईकवर मोहन वारे संघाचा संघनायक संघाचा सेनापती शाईकवर. पहिल्या चेंडूवर कशा प्रकारे समाचार घेतला जाईल हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. नितेश सज्ज. पहिला चेंडू हा ब्रेकर. चेंडू हवेत आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चेंडू खाली येताना पाहतोय. चेंडूला उचलफेक केली जाईल. त्या दरम्यान पहिली धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावीसाठी देखील प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव देखील त्याच्या वेगानं पूर्ण होते. पाहायला गेलं तर 2 धावेनं मात्र वारेची वाडी संघाचं अकाउंट ओपन केलं जात आहे. पहिल्या चेंडूवर आल्या 2 धावा. संघाचा संघनायक संघाचा सेनापती शाईकवर पहिल्या चेंडूवर घेतल्या 2 धावा. दुसऱ्या चेंडूचा मात्र या ठिकाणी पाहायला गेलं तर कार्पेटच्या साहाय्याने चेंडू खेळला गेलाय. 1 धाव मात्र पूर्ण होते. सिंगल होईल कंप्लीट. सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलं दादा बिनबाद. 3 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. स्ट्राईकवर सलामीचा फलंदाज जो नॉन स्ट्राईकवर होताय. ज्या पहिल्या सामन्यामध्ये धुवाधारी खेळी केली नॉट अबाउट मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरला होता तोच खेळाडू मात्र स्ट्राईकवर अर्थात जय या खेळाडूला पाहतोय. जय हा फलंदाज पहिला चेंडू मारा करेल. ओहो पटका जरूर मोठा आलाय. चेंडू जाईल सीमा रेषा पार आहे. जयचा ब्रँड हवाई सफल. चेंडू जाईल सीमा रेषा बाहेर. रन्स मिळतील 6 धावफलक जाऊन पोहोचलं दादा बिनबाद 8 या धावसंख्येवर. क्षमा असावी 9 या धावसंख्येवर. कारण दुसऱ्या चेंडूवर जरूर सिंगल कॅरी केले. धावफलकचा विचार केला. धावफलक जाऊन पोहोचली बिनबाद 9व्या अंकावर. पुन्हा गोलंदाज सज्ज. गोलंदाज मार्कवर. पाहायला गेला तर मोठा फटका जरूर आलाय जयच्या बॅट मधून. हा फटका देखील चांगला आहे. सरळ रेषेत केलाय कार्पेटच्या सहाय्याने. क्षेत्ररक्षक आलाय. चेंडूला उचलफेक केली जाईल. त्या दरम्यान देखील सिंगल होईल कंप्लीट. सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलं वारेवाडी संघाचं दादा बिनबाद. 10 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. दोन्ही फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकवर आहेत. कधी स्ट्राईकवर मोहन येतोय कधी स्ट्राईकवर पाहायला गेलं तर जय येतोय. दोन्ही फलंदाजाचं देखील चांगलं कमबॅक देखील पाहायला मिळतंय. चांगलं कॉम्बिनेशन देखील पाहायला मिळतंय. कॉलिंग देखील महत्वाची आहे दोन्ही फलंदाजाची. हा पटका बॅटची इनसाइड एज. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक लागेल पहिलं. बॅक टू द आउट मोहन वारे. बॅटला चेंडू ब्रश झाला होता. त्यानंतर विचार केला तर त्या ठिकाणी स्लिप होती. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता रवी आणि रवीकडनं मात्र चुका होणार नाहीये हे देखील आपल्याला पाहायला मिळतं. विस्फोटक फलंदाज विस्फोटक खेळाडू देखील रवी दात्रीची वाडी संघाकडून पाहायला मिळतोय. आणि अशा खेळाडूकडनं मात्र चुका होणं मात्र कठीण होत आहेत. पहिला धक्का क्रमांक लागलाय मोहन वारेच्या माध्यमातून वारेवाडी संघाला. नवीन फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. प्रकाश. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत ब्रेक फाईट दुपारच्या क्षेत्रामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. विचार केला तर दोन्ही संघांना मात्र एक संघ पराभूत करून दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला होता. एक सामना मात्र जिंकून दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय. आणि दुसरी फेरीतील पहिली लढत पहिली बिग फाईट दुपारच्या क्षेत्रामध्ये. उशीर आलेल्या प्रेक्षकाच्या माहितीनुसार चालू सामना देखील आपल्या भेटीस एका साईडनं विचार केला तर दात्रीचे वाडे आणि दुसऱ्या साईडनं विचार केला तर वारेवाडी मोहन असा सामना देखील आपल्या भेटीस झालाय. स्ट्राईकवर प्रकाशला देखील जबाबदारी घ्यावी लागेल कारण
पहिला विकेट मात्र तंबूच्या आश्रयावर मोहन वारे. हा चेंडू देखील कार्पेटच्या सहाय्याने खेळला जातोय. सुंदर असं क्षेत्ररक्षण. चेंडूला उचलफेक केली जाईल त्या दरम्यान होते सिंगल कंप्लीट. पंचांचा इशारा देखील होतोय. पहिलं षटक झालं कंप्लीट. मॅन्युअल पहिलं षटक झालंय कंप्लीट. धापलकचा विचार केला धापलक जाऊन पोहोचत एक बाद 11 या अंकावर. एक्स्ट्रा सामने देखील खेळवले जाणार आहेत हे देखील विसरून चालायचं नाहीये कारण आज मेगा फायनलचा दिवस. येणाऱ्या जाणाऱ्या प्रमुख पाहुण्यांचं देखील या ठिकाणी मान सन्मान करणं देखील गरजेचं आहे. ओहो या ठिकाणी पटका फसला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे. चुका देखील पाहायला मिळत आहेत. सोपा झेल देखील कॅरी करता आला नाहीये. चेंडू झाला जमिनीला दान. जीवदान मिळतं फलंदाजाला. जणू या झेलची मात्र किंमत मोजावी लागेल दात्रीची वाडी संघाला. अंदाज मात्र घेता आला नाहीये. जरूर सोपा झेल होता. शांत डोकं ठेवून फक्त चेंडूकडे मात्र बॅलन्स घेऊन अंदाज घ्यायचा होता परंतु तसं काही घडलं नाहीये. या ठिकाणी पाहायला गेला तर चेंडू जमिनीला दान. हा चेंडू पाहायला गेला तर पंचांना लाईन पाहावी लागली. इष्टांच्या बाहेर जाताना हा चेंडू पाहायला मिळतो. पंचानं हेरलं आणि पाहिलं आणि आमच्याकडे मात्र कवायत केली. हा चेंडू खराब आहे. अवंतर एक धाव मिळेल आणि एका धाब्याने विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलं तर एक बाद 14 धावा. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. हा पटका देखील फसला गेलाय. क्षेत्ररक्षक आलाय. काय घडेल काय बिघडेल आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर आता मात्र चुकीला माफी नसेल. फलंदाज होईल बाद. पकडला जातोय झेल आणि संपुष्टात आलाय प्रकाशचा खेळ. बॅक टू द ग्राउंड प्रकाश. दुसरं विकेटचं पतन देखील झालं. 2 विकेटच्या पाहायला गेलं तर आपलं जाऊन पोहोचलं आता 2 बाद 14 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. नवीन फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सुरेश आलाय. दुसऱ्या षटकाला झाले सुरुवात. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर अजून हा चेंडू देखील चांगला आहे. टप्पा पडल्यानंतर मात्र सरळ चेंडू मात्र एसटी रक्षकाच्या हातामध्ये. चांगले एसटी रक्षकाचं काम देखील पाहायला मिळतं दात्रीची वाडी संघाकडून. पुन्हा गोलंदाज सज्ज. गोलंदाज मार्कवर. अरे अर्थानं पहिल्या चेंडूवर 2 धाबा त्यानंतर वाईट त्यानंतर विकेट त्यानंतर निधाब चेंडू. हा चेंडू जर पाहायला गेला तर पंचांना लाईन पाहावी लागेल. झिट इट्स वाईट. खराब चेंडू. थेंब थेंब तले साचे. सिंगल का होईना अवंतर का होईना परंतु संघासाठी धावा येतात आणि धावा येणं मात्र गरजेचं आहे कारण सामना आहे दुसऱ्या फेरीतील पहिली लढत. ओहो हा पटका जरूर मनगटी टाकतीचा. आबाई सफल. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. रन्स मिळतील 6-6. हा येतोय सुरेशच्या बॅट मधून षटकार. धावफलकचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचत दादा 2 बाद 21 धावा. पुन्हा स्ट्राईकवर सुरेश. अजून विचार केला तर दुसरं षटक मार्गस्थ आहे. हा चेंडू देखील अभेद आहे. त्या ठिकाणी दूरवरून क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूला उचलफेक केलं जाईल त्या दरम्यान मात्र होतील 2 धाबा पूर्ण. 2च्या समीकरणाने धावफलकचा विचार केला. धावफलक जाऊन पोहोचलं दादा 2 बाद 23 धाबा. दुसरं षटक. दुसरा फेरीतील पहिला सामना कसा रंगत येईल हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. अचूक क्षण टिपला जातोय कॅमेरामॅनच्याकडून. पाहायला गेला तर हा चेंडू जमिनीला गुदगुल्या करत कार्पेटच्या सहाय्याने चेंडू खेळून गेलाय. दिनेश होता त्या ठिकाणी. चेंडूला उचलफेक केली जाईल त्या दरम्यान देखील होईल सिंगल कंप्लीट. अचूक चारी बाजूला मात्र मैदानाच्या चहू बाजूला मात्र कॅमेराचं लक्ष मात्र वेधलं जात कारण शेवटचा दिवस आहे आणि शेवटचा दिवस म्हटलं फायनलचा दिवस म्हटलं
तर भरपूर प्रेक्षकांची, प्रमुख पाहुण्यांची आणि खेळाडूंची देखील गर्दी पाहायला मिळते. चला पंच फिडअप करायचं, आपण खेळाडूंना ताकीद द्यायचंय. कोणत्याही प्रकारची मात्र टीम मीटिंग करू नये, कारण आज शेवटचा आणि अंतिम दिवस, आणि या शेवटच्या आणि अंतिम दिवसामध्ये मात्र भरपूर उर्वरित कामं मात्र पूर्ण करायचे असत आहेत. कारण 3 दिवसामध्ये जे पेंटिंग कामं राहिले असतात ते शेवटच्या दिवसामध्ये कव्हर करावे लागतात. हा चेंडू देखील चांगला आहे. घुटना देख, तमाचा देख, चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. पंचांचे दोन्ही हात मात्र आकाशाकडे आहे. ब्रँडेड षटकार सूर्याच्या बॅट मधून येतोय हा दुसरा षटकार. धावफलकचा विचार केला, धावफलक जाऊन पोहोचते. दादा 2 बाद 30 या अंकावर. 30 लॉस ऑफ द टू विकेट अँड टीम वारेवाडी. चांगले फलंदाजी देखील सुरेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. कारण दोन्ही खेळाडूचा विचार केला तर दोन्ही विस्फोटक फलंदाज, अर्थात पाहायला गेला तर स्ट्राईकचा सूरज आणि नॉन स्ट्राईकचा विचार केला तर जय, दोन्ही चांगले फलंदाज. बनाट वेग देखील पाहायला मिळाले या गोलंदाजीवर. कारण या अर्थानं पाहायला गेला तर पहिल्या चेंडूवर जरूर षटकार आला, त्यानंतर मात्र कमबॅक गोलंदाज तुषारनं हा चेंडू आलाय निर्धाव. आणि निर्धाव चेंडू जितके मात्र फेकल्या जातील तितका मात्र कमबॅक मात्र दात्रीचीवाडी संघाकडे असेल. हा फटका जरूर फसला गेलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, चुका होणार नाहीये. धक्का क्रमांक लागेल 3. बॅक टू द आउट. सूरज, ज्या सूरज नावाचं वादळ निर्माण झालं होतं त्या वादळाला मात्र शांत करण्याचं काम केलं गोलंदाज तुषारनं. ज्या सूरजवर जाळं रचलं होतं, ज्या सूरजवर जाळं टाकलं होतं, ते जाळं मात्र सक्सेसफुल ठरताना पाहतोय आपण. धक्का क्रमांक लागलाय 3 वारेवाडी संघाला सुरेशच्या माध्यमातनं. ज्या सुरेशला मात्र या ठिकाणी सुरेश नावाचं मात्र वादळ निर्माण झालं होतं, जो सुरेश मात्र या दात्री संघाच्या डोकं दुखं ठरत होतं, ते डोकं दुखं मात्र शांत करण्याचं काम केलं गोलंदाज तुषारनं. नवीन फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय विलास. कशा प्रकारे रणमिती पाहायला मिळते. सलामीला आलं होतं मोहन आणि जय. अजून विचार केला सलामीचा फलंदाज जय मैदानाच्या आतमध्ये आहे. हलक्या हाताने मात्र चेंडूला ढकलण्याचं काम केलं, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, परंतु चेंडूला उचलफेक केली जाईल, त्या दरम्यान होईल सिंगल कंप्लीट. धावफलक जाऊन पोहोचलं. दादा 3 बाद 31 धावा. 31 लॉस ऑफ द 3 विकेट अँटी मोवारेवाडी. फटका फसला गेलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, चुका पाहायला मिळत आहे. सोपा चल होता, कॅरी करता आला नाहीये. या ठिकाणी पाहायला गेला धावचीच्या सहाय्याने देखील पाहायला गेला तर पंचांचा देखील या ठिकाणी थर्ड पंचाकडे रिव्ह्यू. या ठिकाणी पाहायला गेला तर आमचे पीसी ऑपरेटर ब्रदर्स वाहिनी, अर्थात पाहायला गेला तर विकी पारदे, जो निर्णय असेल तो देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू, यामध्ये मात्र शंका नाही आहे. या ठिकाणी होईल फलंदाज बाद. धक्का क्रमांक लागेल 4. बॅक टू द गाउट विलास. पाहायला गेलं तर वारंवार मात्र या ठिकाणी विकेट बहाल केली जाते, परंतु सलामीचा फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये. पूर्ण जबाबदारी असेल या जयवर, कारण आपण सलामीला आलोय, जे काम करण्यासाठी आलोय ते काम करण्यासाठी आपण अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये महेंद्र. भन्नाट वेग. पाहता पाहता 3रं षटक देखील संपलं. धावफलकचा विचार केला 3 षटकाच्या समाप्तीनंतर दादा 4 बाद 32 धावा. शेवटचं आणि अंतिम षटक अजून उर्वरित आहेत, आणि शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये मात्र किती धावा कुठल्या जातील हे देखील आपल्याला पाहायला मिळेल.
चेंडू आल्या आल्या मात्र फेकून दिलं महेंद्रानं सीमारेषा बाहेर 6 धाब्यांसाठी दाबलक जाऊन पोहोचतं त्याचा 4 बाद 38 धाबा. चला बॉल द्यायचा आहे, बॉलची पूर्तता करायची मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी मॅच बॉल देखील आलाय. अजून विचार केला तर 5 चेंडू उर्वरित आहे शेवटच्या षटकातील. गोलंदाज आहे, गोलंदाज मार्क बर दिनेश पहिल्या चेंडूवर दमदार स्ट्रोक. ओहो या ठिकाणी पंचांचा स्पिंगर पाकाच्या कडे बॅटची इनसाइड चेंडू बॅटला ब्रश झालाय. धक्का क्रमांक लागेल 5 बॅक टू द आउट महेंद्र. या महेंद्राच्या बॅट मधून एक मोठा फटका म्हणजे षटकार आलाय आणि त्याच फलंदाजाला मात्र तंबूचा आसरा दाखवलाय. कमबॅक केले दिनेशनं. बारी बारी सबको बारी पहिली तुम्हारी फिर हमारी म्हटलं जातं. या ठिकाणा पहिल्यांदा तुम्ही दहशत निर्माण करा, नंतर आम्ही करू. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय पंकज. अजूनही पाहायला गेला तर सलामीचा फलंदाज जे अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. हा चेंडू देखील चांगला आहे. जेवढा जयला स्ट्राईकवर आणाल तेवढं मात्र या ठिकाणी धाबा देखील कुठल्या जातील, कारण हा हिटर हा जयेश अजूनही नॉन स्ट्राईकवर. जयेशवर मात्र स्ट्राईकवर आणण्याचं काम केलं जात नाहीये आणि जयेशला स्ट्राईकवर आणणं देखील गरजेचं आहे. हो या ठिकाणी घडले काय, पुन्हा चेंडू बॅटला ब्रश. धक्का क्रमांक लागेल 6 वारेवाडी संघाला. बॅक टू द आउट पंकज. कमबॅक केलं मात्र गोलंदाज दिनेशनं. पहिल्या चेंडूवर जरूर महेंद्रानं टोकला होता षटकार, त्यानंतर विकेट, त्यानंतर पाहायला गेलं निर्धाव चेंडू, त्यानंतर निर्धाव चेंडू आणि त्यानंतर विचार केला तर विकेट आणि शेवटचा चेंडू देखील उर्वरित आहे. पाहूया शेवटच्या चेंडूवर मात्र किती धाबा कुठल्या जातील. नवीन फलंदाज दिनेश. समीकरण जर पाहायला गेलं तर दिनेश आणि दिनेशचं पाहायला मिळतं. गोलंदाज देखील दिनेश, स्ट्राईकवर देखील दिनेश. पाहूया शेवटच्या चेंडूवर किती धावा कुठल्या जातील, कारण ह्या चेंडूवर प्रश्न चिन्ह उभा राहायला गेलाय. मैदानाच्या आतमध्ये पटका पसला गेला होता, परंतु त्या ठिकाणी यष्टीरक्षकांच्या सेकंड स्लिपला क्षेत्ररक्षक आहे रवी. पाहता पाहता 4थं षटक देखील झालं कंप्लीट. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलं. दादा 6 बाद 39 धाबा. येणारे 24 चेंडू आणि 40 धाब्यांची गरज विजयासाठी दात्रीची वाडी संघाला. चला तत्पूर्वी जाऊया आपण कामगार संघाचा संघनायक आणि चापेवाडी संघाचा संघनायक. चला या क्वालिफाय क्रमांक 1 सेमीफायनल क्रमांक 1 असा सामना आपल्या भेटीत येईल. तर जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये. एका साईडनं विचार केला तर कामगार संघ
आणि दुसऱ्या साईडनं विचार केला तर चापेवाडी संघ. चला चापेवाडी या. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल. एका साईडनं विचार केला तर नितेश आणि सागर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाज आलाय, गोलंदाज मार्कवर समीर. 24 चेंडू आणि 40 धावांची गरज. दहा 10.00 ची सरासरी गाठावी लागेल दात्रे शिवाडी संघाला सामना जिंकायचा असेल तर. पहिल्या चेंडूवर पहिली धाव बनाट वेगानं. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव देखील चित्त्याच्या वेगानं पूर्ण होत. ज्या प्रत्येक चेंडूवर 2 धावांची गरज आहे ती धाव मात्र पहिल्या चेंडूवर आली. प्रति ओव्हर मध्ये 10 धावा मात्र कुठणं गरजेचं आहे जर सामना आपण जिंकायचा असेल तर दात्री शिवाडी संघाला. 10.00 ची सरासरी गाठणं गरजेचं आहे. आडवा जाडू फिरवलाय. या ठिकाणी पाहायला गेलं तर ह्या चेंडूवर आली सिंगल. आगल्या वेगळ्या स्टाईलने फटका सजवला होता परंतु त्या ठिकाणी बॅकअप चांगला आलं थर्ड मॅनच्या दिशेनं. चेंडू अडवण्यात यश आलं. चेंडूला उचलफेक केली जाईल त्या दरम्यान मात्र सिंगल झाली कंप्लीट. आणि सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचत दादा बिनबाधा 3 धावा टीम दात्रीशवाडी या संघाची धावफलक. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत. ओहो या ठिकाणी पंचांना लाईन पाहावी लागेल. इट इज वाईट. खराब चेंडू. जेवढा आपण खराब चेंडू फेकू तेवढं मात्र महागडं ठरलं जाईल. तर महत्वपूर्ण सामना आहे दुसऱ्या फेरीचा पहिला सामना. ओहो बॅटिंग साइड एज. फलंदाज होईल बाद. या ठिकाणी एसटी रक्षक आहे मोहन वारे. चांगलं देखील झेल. चांगलं झेल देखील पाहायला मिळालं. मॅच फिडअप करायचं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो अर्थात रवी आलाय मैदानाच्या आतमध्ये. डावखुरा फलंदाज रवी
हो हो, रवीनं मात्र फटका सजवला. गॅप आहे मोठा, नाही दाबाना तोटा. रन्स मिळतील 4-4. हा येतोय रवीच्या बॅट मधून चौकार. रात्रीची वाडी संघासाठी दाबलक जाऊन पोहोचतो. दादा 1 बाद 8 धावा. अजून विचार केला तर 2 चेंडू उर्वरित आहेत. जी सरासरी हवी होती ती सरासरी मात्र या ठिकाणा येताना पाहतोय आपण. अजूनही 2 चेंडू उर्वरित आहेत. हो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट अँड बॉलचा देखील व्यवस्थित संपर्क झाला नाहीये. पाहायला गेला तर हा चेंडू आलाय निर्धाव. हा चेंडू देखील नेदाबाला. पाहता पाहता पहिलं षटक झालं कंप्लीट. अठरा चेंडू 32 धाब्यांची गरज. चला फीडअप करा पंच. हो, घुटना देख, तमाशा देख. चेंडू जाईल सीमारेच्या बाहेर. रन्स मिळतील 6-6. हा येतोय सागरच्या बॅट मधून षटकार. आई फटका सजवला होता सागरना. अक्षरशः स्वतःला झुकून हा फटका सजवला होता. धावफलकचा विचार केला तर 14 धावा. हलक्या हाताने चेंडूला सन्मानित केलं. सिंगल होते कंप्लीट आणि सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतं. तर 1 बाद 15 अंकावर. हो, फटका फसला गेलाय. त्या ठिकाणी 3 शतरक्षक. चांगलं कॉम्बिनेशन देखील पाहायला मिळतं. पकडला जातोय झेल आणि संपुष्टात येतोय रवी सखेल. बॅक टू द ग्राउंड रवी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय गणेश. चला चापेवाडी संघाचा संघनायक आणि कामगार संघाचा संघनायक. हेच कामगार संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित आहे. तर गुरुनाथ आपल्याला विनंती असेल आपल्या संघाचा कर्णधार पाठवायचा नाणेफेकीसाठी. गुरुनाथ उघडा, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण नाणेफेकीसाठी यायचंय. चापेवाडी बी संघ. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, ज्या ठिकाणी दुसऱ्या फेरीतील पहिली लढत आपल्या भेटीस आली. दात्रीचवाड बनाम वारेवाडे. हो, भन्नाट वेग, फुल डिलिव्हरी होती. मोठा फटका खेळण्याचा देखील संधी होती, परंतु बॅट अँड बॉलचा व्यवस्थित संपर्क झाला नाहीये. संधी मात्र उकली जाते. चांगला चेंडू होता. त्या ठिकाणी पाहायला गेलं तर मोठा फटका देखील जरूर मिळाला असता. या ठिकाणी चापेवाडी संघाचा संघनायक देखील आलाय. कामगार संघाचा संघनायक देखील आलाय. मी विनंती करेन या ठिकाणी पाहायला गेलं
तर हा चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. येतोय गणेशच्या बॅट मधून षटकार. तर विनंती करेन मी आदरणीय परशुराम साहेबांना आपल्या शुभ हस्ते करूया नाणेफेकीचा कौल. सेमीफायनल क्रमांक 1 चा सामना. त्या ठिकाणी लढत निर्माण होईल. चापेवाडी बी आणि कामगर असा सामना आपल्या भेटीस येईल हा सामना संपल्यानंतर. त्या ठिकाणी चापेवाडी संघानं कॉलिंग दिली काटा आणि नाणेफेकी जिंकली चापेवाडी संघानं. प्रथम तीन षटकांचा 3 षटकांचा सामना असेल. पेंट डिसाइड काय असेल ज्या संघानं नाणेफेकी जिंकली. चापेवाडी काय डिसाइड फील्ड पोस्ट या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला आणि तो कौल लागला गेलाय चापेवाडी संघाकडं आणि त्यांनी मात्र पहिलं डिसाइड क्षेत्ररक्षण करण्याचा. चालू सामन्याकडे वळूया. मैदानाच्या आतमध्ये चालू सामना आहे. रात्रीची वाडी पण वारेवाडी त्या आपलं जाऊन पोहोचलं. आता 2 बाद 22 धाबा येणारे 12 चेंडू आणि 18 धाब्यांची गरज विजयासाठी टीम दात्रीची वाडी संघाला. गोलंदाज आला. गोलंदाज मार्क वर प्रवीण. स्ट्राईक वर गणेश. गणेशचा विचार केला तर एक मोठा फटका देखील ठोकलाय. ओहो हा फटका जरूर. चेंडू झाला बोन बॉम्ब्स सीमा रेषा बाहेर. धावफलक जाऊन पोहोचत 26 या अंकावर. जरूर प्रयत्न देखील चांगला केला होता परंतु चेंडू झाला जमिनीला दान. जे काम केलं होतं ते करण्याचा प्रयत्न देखील केलं होतं परंतु सक्सेसफुल ठरला नाही आहे. जरूर जलूवर येणं गरजेचं होतं आणि त्या जलूवर क्षेत्ररक्षक आला होता परंतु चेंडू जमिनीला दान. हा चेंडू देखील खेळून काढलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चेंडू जाईल डोक्याच्या वरून. पंचांचा दोन्ही हात आकाशाकडे मनगटी टाकते. हे वन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार येतोय. धावफलक जाऊन पोहोचत 2 बाद 32 धाबा 8 चेंडू क्षमा 8 धाबा आणि 10 चेंडू म्हणजे 10 चेंडू मध्ये 8 धाबींची अजूनही गरज आहे विजयासाठी. इस 10 चेंडू 8 धाबींची गरज. अजूनही 10 चेंडू उर्वरित आहेत. 8 धाबींची गरज आहे. बनाट वेग 9 चेंडू 8 च समीकरण. बनाट वेग देखील पाहायला मिळतं प्रवीणच्या या गोलंदाजीवर. जर का ह्या दोन्ही झेल मधून जर का एक झेल मात्र कॅरी केला असता तर मात्र कमबॅक केला. फुल डिलिव्हरी चुकीला माफी नाहीये. पंचांकडे दात मागली जाते आणि या ठिकाणी विमरचा 9 चेंडू मात्र या ठिकाणी रिव्ह्यू मात्र घेतला गेला जातोय. चेक केला जाईल. 8 फॅक्टरचा चेंडू मात्र या ठिकाणी चेक केला जातोय. षटकार जरूर आलाय.
नाईस. या ठिकाणी चेंडू आहे नो. वन प्लस 6 7 धावा धापलकावर. अजून एका धाब्यांची गरज विजयासाठी. हलक्या हाताने मात्र चेंडूला प्लेसमेंट केला. विजयी फटका आणि विजयी संघ होतोय दातेचीवाडी संघ. आणि विजयी संघाचं देखील हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पराजित संघाचं देखील गोड गोड कौतुक. चला जाऊया सेमीफायनल क्रमांक 1 वर. आपल्या समोर लढत पाहायला मिळेल